हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सगळ्यांना पहिली गोष्ट हॅपी न्यू इयर. आय नो आपल्या मराठ्यांचा हॅपी न्यू इयर गुढीपाडव्याला होतो, पण हे पूर्ण वर्ष जातं आहे, त्याच्यामुळे हॅपी न्यू इयर. सो आज आपण बनवतो आहे चीज टोस्ट सँडविच. येस, आज कुठलेही सार नाही, आज कुठले टिपिकल जेवण नाही बनवत आहे, कारण की खूप दिवसाआधी मी बनवलेलं आणि ते सगळ्यांना आवडलेलं पण. मी जस्ट ते ट्राय केलेलं आणि ते सगळ्यांना आवडलेलं पण. आणि तुम्ही नोटीस करेल मी आज लिपस्टिक लावली आहे. मी खूप कंटाळा करते लिपस्टिक वगैरे लावायला. सो येस, बघूया आणि मी तुम्हाला ह्याची रेसिपी नक्की दाखवेन. आपल्याला बारीक एकदम चॉप कापायचा आहे, एकदम बारीक कापायचा आहे. सो जसं मी तुम्हाला दाखवलं ना, एकदम बारीक कापायचं आहे. एकदम बारीक म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा खाऊ ना तेव्हा त्याची टेस्ट एकदम अशी फाईन टेस्ट येईल, एकदम खाल्ल्यासारखं पण नाही वाटणार अशी. आणि मी टोमॅटो घेतले आहेत. आता आम्ही सध्या 3 जण आहोत, तर मी टोमॅटो घेतली आहेत 4. शिमला मिरची मोठी होती तर मी 1 घेतली आहे ती. आणि कांदे 4 घेतलेत, पण मी 2च टाकणार आहे, म्हणजे बघू जसं ब्रेडवर जाईल त्या हिशोबाने. आणि ह्या वेळेला ना मी टोस्ट नाही करणार आहे. मला वाटतं कॅमेरा वाकडा आहे. ह्या वेळेला ना मी टोस्ट असं करणार नाही, म्हणजे आपण ते टोस्टरचं भांडं असतं ना तसं नाही करणार आहे. ह्या वेळेला मी ओव्हनमध्ये ट्राय करणार आहे की कसं लागतं करून. आणि हां, तुमचं न्यू इयर कसं जातं आहे आणि तुमचा 31st कसा गेला. आधी आपण खूप अशी पार्टी करायचं, पण ती आता अशी मजा आता राहिली नाही आहे पार्टीवाली ना. तसे आपले म्हणजे लग्न झाल्यावर आपले मित्र सुटून जातात, मित्रमैत्रिणी, तर ती आता मजाच नाही राहिली आहे. बट ठीक आहे, एक वेगळं न्यू इयर मी स्टार्ट केलं आहे, म्हणजे मला जसं पाहिजे होतं. कांदा लागला म्हणजे थोडं वेगळं स्पिरिच्युअल. आणि हे 2025 मी बोलू तर मला खूप असं हां 2025 मला खूप हार्ड गेलं. का माहिती आहे, कारण की मला माहिती नाही जे बघतात ते किती जणांना माहिती आहे, पण मला PCOD प्लस किडनी स्टोन ह्या सगळ्याचा खूप मला प्रॉब्लेम झाला 2025ला, खूप जास्त. त्याच्यामुळे मी ट्राय करते की जितकं जमेल तितकं मला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे हेल्थवाईज. आणि मे बी थायरॉईडचे पण 1% काहीतरी डॉक्टरने सिम्पटम सांगितले आहे. हा माझा पर्सनल हेल्थ इश्यू आहे आणि तुम्ही माझी फॅमिली आहात, जेवढे पण बघतात व्हिडिओ, तर तुमच्यासोबत हे मी शेअर करूच शकते. काय काय जणांना वाटतं हे जे वाढलं आहे ना ते फॅट आहे, तर ते फॅट नाही, ते थायरॉईडचं आहे. आणि मी कुठलीही गोळी थायरॉईडची चालू नाही केली आणि मला नाही करायची. आणि ना मी PCODचं स्टार्ट केलं आणि मी ठरवलं आहे की मी ते करणारही नाही आहे. म्हणजे जर मी प्रॉपर एक्सरसाइज केली आणि प्रॉपर स्वतःकडे मी जर हे दिलं ना, लक्ष, मी ध्यान दिलं म्हणणार होती, लक्ष दिलं ना, तर मग प्रॉपर त्या सगळ्या गोष्टी होऊन जातील. आणि मी एक ड्रिंक चालू केलं आहे. मी गेल्या व्हिडिओत मी सांगायला विसरली, गजनी होते मी मध्येच. एक ड्रिंक आहे, मॉर्निंग ड्रिंक, मी नक्कीच तुम्हाला ते दाखवीन. पण मी ते कसं आहे ना आत्ताच चालू केलं आहे, ठीक आहे. तर ते मी खूप ऐकलं आहे की ते प्रत्येकाच्या बॉडीला सूट करतं, पण ते माझ्या बॉडीला सूट करतं आहे का ते मी आधी ट्राय करणार आहे, निदान 10-15 दिवस तरी. आणि असे मॉर्निंग ड्रिंक मी 2-3 घेते सकाळचे. म्हणजे आजपासून तर उठायला लवकर सुरुवात केली आणि मला करायची पण आहे, बिकॉज खूप गरजेचं आहे लवकर झोपणं, लवकर उठणं, ह्या सगळ्या गोष्टी. सो येस, मी स्टोरी पण टाकत जाईन आता मॉर्निंगची. मी आज टाकलेली मॉर्निंगची स्टोरी, तर मी अशा स्टोरी पण टाकत जाईन. हां, आणि आपलं झालं आहे कांदा, 2 कांदा मे बी इनफ आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची. इफ तुम्हाला त्याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल ना, बीट, ॲक्च्युली मला घ्यायचं होतं बीट, पण मी संध्याकाळी बाजारात गेलेली त्यामुळे
त्यांच्याकडे ना सुट्टे पैशांचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे मी बीट नाही घेतलं. पण मी नेक्स्ट टाईम जर केलं ना थोडं असं वेगळं काहीतरी बीट वगैरे असं टाकून करणार, जेणेकरून खायला पण मजा येईल आणि थोडं हेल्दी वाटेल. आणि हा ब्रेड घेतला आहे. तुम्ही घेताना मोठाच घ्या, त्याची स्लाईस मोठी. आणि मॉडर्नचा ब्रेड चांगला आहे, म्हणजे मी मॉडर्नचा ब्रेड यूज करते. आणि चीज आपल्याला लागेल, चीज आणि बटर. ओके बाय. मी ना ह्याच्यात एक झोल करणार आहे, म्हणजे की हे जे डॉमिनोजचे असतात ना ते मी टाकते, कारण की याने खूप सुंदर टेस्ट येते. गेल्या वेळेला पण मी असंच केलेलं. आणि ते 2 चीज क्यूब मी आणले आहेत, इनफ आहे एवढ्या जणांसाठी 2 चीज क्यूब. आणि त्याच्यामध्ये 2 चीज क्यूब टाकायचे, टेस्ट खूप सुंदर येते. आणि ब्रेडला बटर लावायचं. मी केलं आहे इथे शॉर्टकट काम. बटर जे होतं ना पॅनमध्ये टाकायच्याऐवजी मी आपण तडका कसा देतो त्याच्यामध्येच टाकलं, दाखवते. हे बघा, हे असं शॉर्टकट काम मी केलं आहे. आणि हे जास्त टाइमपास नाही म्हणून मी फटफट त्याच्यामध्ये बटर असं टाकलं. आणि जे हे आपलं मिक्स आहे त्याच्यामध्ये चीज क्यूब मिक्स केला आहे. आणि झोल केलेला चिली फ्लेक्स ऑरिगॅनो हे सगळं आपण टाकलं आहे. झटपट रेडी आहे. मला ना ह्याच्यासाठी जास्त वेळ नाही गेला, हार्डली 15-20 मिनिट्स बोलू शकता. चॉप केलं फटकन आणि त्याच्यात बटर लावून हे केलं. फक्त आता ओव्हनमध्ये टाकायचं. आणि मला भीती वाटते त्याच्यात टाकायला. अजिंक्यला केव्हापासून उठवते तर उठत नाही. मी व्हिडिओ चालू करू होते, मे बी लगेच उठेल. मेकॅनिकल आलेला आहे आणि हा चालू करणार आहे ओव्हन. हाय कर माझ्या प्रेक्षकांना, हाय कर माझ्या प्रेक्षकांना. झोपला एवढा झोपलाय की ही लाईन दिसते अशी. काय रे ओव्हनने आयत्या वेळेला दगा दिला. माणसं कशी दगा देतात तशीच. मग काय, टोस्टरने काम चालू केलं. आता काय करणार, ऑप्शन नव्हतं. माझं स्वीट सँडविच माहिती नाही कसं झालंय, बट खायचं आहे. सगळं सँडविच कसं वाटला? एक नंबर. बघ खडका फाटला नाही. तुम्हाला कसं वाटला? 2 नंबर. पण मका मला माहितीच नाही ना. कॉर्न पाहिजे होता. आणि लक्षात डोक्यात पण नाही मका घ्यायचा आहे ते. मका नाही तुका. आता द्या सँडविचचे 50 रुपये द्या दोघांनी. तुम्ही 50 आणि तो 50. मला तर सँडविच इतका महाग पडलाय. तो एक सँडविच मला 500 रुपयाला पडलाय. मला म्हणजे सँडविच बनवून दिले तुला 500 रुपये घेऊन गेली. मार 60 रुपये झालं असतं बाबा. अरे पण सँडविच येते तुला म्हणजे तू काय आहे? ते पैसे आहेत माझ्याकडे, घे तू. पैसे गेलेले कधी येत नाहीत. मी देते ना, मी देते. देते. हे बघ, ती बघ, ही बघ, ती बाजूला पाहिजे, ती बघ. मी कॅमेरा चालू ठेव, पैसे देते का बघ. बघ, उरलेले पैसे. नंतर घेणार. नंतर घेणार ना, नंतर डबल घेणार. अरे पण बघ ना, बघायला काय? बघ तर. नुकसान माझं होतं. बघ तर. 200 रुपये. आहेत ना. इतने में इतना ही मिळता. तर मी इथे शेंगदाण्याचा लाडू चगळत करत होती पुलावाची तयारी. एवढं सगळं खाऊन आमचं पोट भरलं नाही, सो आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. वाटाणा, बटाटा, कांदा, टोमॅटो हे सगळं कापत माझी गेली याच्यात 10 मिनटं. बटाटा, वाटाणा आणि हे सगळं आणि तांदूळ.
सो येस, आमचा तो सँडविच खाऊन झाला आहे नाश्तात. सो मी आज जसं तुम्हाला दाखवलं, मी पुलाव करते. सिम्पल आणि पटकन होणारी रेसिपी आहे. फक्त चॉपिंग करायला थोडा वेळ जातो. आणि ह्याच्यात मला ॲक्च्युली बिर्याणी मसाला टाकायचा होता, तर तो अवेलेबल नव्हता. मला चिकन बिर्याणी मसाला भेटला, जो मला नाही आवडत, बट काय ऑप्शन नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये तेच आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय टाकते आणि काय नाही. कुकर गरम आहे आणि मस्त तेल असं तडतड 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 तेल असं मस्त तडतड गरम होऊ दे. त्याच्यानंतर मी टाकेन कांदा. ओके. येस, तेल तापलं आहे. कांदा टाकू. भीती वाटते यार कॅमेऱ्यामध्ये वगैरे उडालं तर. कांदा ना असं एकदम मी जर हे करते ना पुलाव, तर मी ह्याच्यामध्ये कांदा हा असा टाकते उभावाला, कारण की मला ना तो क्रंची कांदा खूप आवडतो. तुम्ही ह्याला परतवणार आहे कारण की हा माझा फेवरेट आहे सारा. हे बघा, याला मस्त असं क्रंची हा बघा किती जाडा राहिला. तर ठीक आहे, तो होईल. भाजला ना की मस्त होईल तो. ह्याला मस्त क्रंची होऊ दे पूर्ण. ह्याला मस्त असं क्रंची होऊ दे. ह्याला मस्त क्रंची होऊ दे, मस्त टवका दिसू दे. एकदम क्रंची आणि ब्राऊन दिसला की मग आपण त्याच्यामध्ये ऍड करायचे टोमॅटो. हा बघा मस्त ब्राऊन झालाय. ह्याच्यामध्ये आता ॲड करते मी टोमॅटो. चुप रे. टोमॅटो ॲक्च्युली मी उभे कापते, पण काय माहिती बोलता बोलत होती मी ह्याला पण सोबत, तर मग ते असे कापले गेले. ठीक आहे बघ, तसे पण ते आतमध्ये मेल्टच होणार आहे. तोपर्यंत हे होईपर्यंत मी मसाला पण ॲड करते. मी आता याच्यामध्ये टाकते मसाला कारण की टोमॅटोला मेल्ट व्हायला जास्त वेळ नाही लागत. मी बॅक टू माय अवतार. मी नाही जास्त वेळ मी जेवण करताना किंवा घरामध्ये मी तशी अशी केस बांधलेली नाही राहू शकत, बिकॉज मला ॲलर्जी आहे. की माझ्या मानेजवळ असे केस किंवा इरिटेशन असं झालं नाही पाहिजे. आपण टेबल राहता. ओके, तर मी हा मसाला टाकते आणि मी हा सगळा टाकते कारण की माझ्याकडे जास्त आहे भात, म्हणजे 2-2.5 वाट्या भात आहे, तर त्याच्यामुळे टाकून देते मी हा. कारण की जर तुम्ही हा थोडासा टाकला ना त्याचं काही टेस्ट नसणार. टेस्ट ॲक्च्युली मला ना वेस्ट आणि टेस्ट, जर मी आता हे पटकन 2 शब्द बोलले ना तर माझा टेस्ट निघतो. तिच्या आईला हा पूर्ण आला असा वाकडा होतो पटकन. हां, तर मी मसाला टाकलाय. जे बटाटे आणि वाटाणे मी तुम्हाला दाखवलेत, मी असं केलं तर पडून दे. वाटाणा आणि बटाटा आहे ते पण मी टाकते. जेव्हा पण आपण बटाटा टाकतो ना तेव्हा आपण धुतो, तर त्याला धुवू नका. त्याला ना 5 मिनिटं 10 मिनिटं बटाट्याला पाण्यात ठेवून द्या, कारण की त्याचं ते वाईट स्टार्च म्हणतात असं काहीतरी, तर ते निघून जातं. तर शक्यतो त्याला जास्त धुवत नका बसू. एक 5-10 मिनिटं त्याच्यामध्ये ठेवा तर संपून जाईल तुमचं काम. आणि हे सगळं टाकताना गॅस बारीक ठेवा कारण की ऑलरेडी आपला
आहे ना, त्यांचा मुलगा आहे तो. हो, yes. मी आता ते मस्त बोलणार होती. मस्त परतवलं आहे. तर खूप ह्याला ना शिजवायला असं ठेवायची काही गरज नाही. तशी पण शिटी होणारच आहे ह्याची. तर हा, मी आता इथे डिपेंड आहे हा की तुमचा राईस कसा आहे. हा बघा, हा जो माझा राईस आहे ना तो स्टीम कोलम आहे. तर तो बारीक आहे आणि त्याच्यामध्ये पाणी पण त्याच प्रमाणात जातं. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे जो कसा पण तांदूळ असेल ना तर मेक शुअर की त्याचं पाणी तुम्ही कमी टाका. येस, मी आता टाकते राईस. 2 मिनटं म्हणजे 1-2 मिनटं झाले आहेत हे टाकून, बटाटा आणि वाटाणा. तर मी आता राईस टाकते. हां, अगेन मला हे एक सांगायचं आहे की हा माझा फूड ब्लॉग नाही आहे. म्हणजे की खास करून ते बनवतात ना फूड ब्लॉग, तर तो तसं माझा नाही आहे. मी आता सध्या कुठे भटकायला नाही जात आहे, तर मी ब्लॉग काय टाकू. तर त्याच्यामुळे मी हा टाकते, म्हणजे जे मला सुचतं आहे किंवा जे माझ्या घरच्या ॲक्टिव्हिटी आहेत चालू, तर हे सगळं दाखवते. अजून असं काही नवीन नाही आहे आणि हेच नवीन असतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा प्रश्न असतो की जेवायला काय बनवायचा. त्याच्यामुळे माझं अर्धं डोकं त्यात खराब होतं. मी ना ह्याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही टाकला आहे, घाटी मसाला नाही किंवा काही नाही. मी फक्त आपला तो चिकन मसाला टाकला आहे. चिकन 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 बिर्याणी मसाला. सो चिकन बिर्याणी मसाला टाकला आहे ह्याच्यात. का माहिती आहे त्याच्यात घाटी मसाला मी नाही टाकला, कारण की जर तू त्याच्यामध्ये टाकला ना त्याची टेस्ट जी असते ना ती असं चिकन मसाला टाईप नाही येणार. मग ती आपण कसं जेवण बनवतो त्या टाईपमध्ये ती टेस्ट येणार आहे. सो हेच कुकर मध्ये मी भात टाकला आहे. ह्याला मी पाण्याचा अंदाज घेते की केवढं होईल आणि मग आपला पुलाव रेडी होईल. बाय. हा बघा, हा आता रेडी आहे. पाणी बिणी सगळं ह्याला मी शिटी देते आणि मग तुम्हाला दाखवते. बाय. माझा पुलाव रेडी आहे आणि खूप सारी कोथिंबीर आहे. खूप सारी जर तुम्ही कोथिंबीर टाकली ना तरच सुंदर लागणार आहे, नाही तर नाही. मी एकदा टेस्ट करून बघते मीठ वगैरे आहे का. कसं आहे सोनू राईस? कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग? आय होप तुम्हाला हा आवडला असेल आणि नेक्स्ट टाईम काहीतरी वेगळं करायचं ट्राय करीन. सो येस, बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.